आळूचे वडे तर तुम्ही नेहमीच खाल्ले असतील, पण कधी तुम्ही आळूच्या पानाची पातळ भाजी खाल्ली आहे? नाही तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज आपण बनवणार आहोत अगदी साधी, घरगुती आणि चविष्ट अशी आळूच्या पानाची पातळ भाजी. आळूची पाने वापरून तयार होणारी ही भाजी चवीला अप्रतिम तर आहेच, पण भात किंवा भाकरीसोबत खायला एकदम मस्त लागते. या भाजीला आळूचं फतफतं म्हणतात. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि रोजच्या स्वयंपाकासाठी एक उत्तम पर्याय आहे. एकदम झटपट पद्धतीने आज आपण ही चवदार भाजी बनवणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग बनवूया आजची आपली स्पेशल आळूच्या पानाची पातळ भाजी. तर आजची आपली रेसिपी आहे आळूच्या पानाची भाजी. सगळ्यात आधी तुम्हाला इथे आळूची पानं घ्यायची आहेत. तुम्ही हवं तर मार्केटमध्ये जाऊनसुद्धा आळूची पानं घेऊ शकता किंवा माझ्यासारखं मी इथे ऑनलाईनच मागवलेली आहेत. ही आळूची पानं जी आहेत ती मी फ्लिपकार्ट मिनिट्समधनं मागवलेली आहेत. अवघ्या 10 मिनटाच्या आत तुम्हाला भाज्या ज्या आहेत त्या डिलिव्हर होतात. आता इथे बघूया आपण की आपल्याला ही भाजी कशी भेटली आहे ते. तर आता तुम्ही ते बघू शकता, खूप छान अशी आळूची पान आपल्याला रिसीव झालेलं आहे. तर आता स्वच्छ धुवून त्याला मी पुसून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारची काळ्या देठाची पानं जी आहेत तीच तुम्हाला घ्यायची आहेत. म्हणजे ती पानं जी आहेत ती अजिबात खाजरी वगैरे नसतात. तर इथे तुम्ही बघू शकता, आता हे देठ वगैरे आहे ना ते तुम्हाला हे काढून टाकायचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते ते कशा पद्धतीने तुम्हाला हे देठ वगैरे सगळं काढून टाकायचं आहे. मग तुम्ही ही भाजी कशा प्रकारे सुद्धा बनवली तरी ही अजिबात खाज वगैरे येत नाही. तर आता चाकूच्या मदतीने मी देठ जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्हाला हे देठ जे आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता. तर आता इथे जे मोठे मोठे पोर्शन वाटते देठ ते तुम्हाला इथे काढून घ्यायचे आहेत. तर थोडासा मी डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला समजेल की कशाप्रकारे हे देठ वगैरे जे आहेत ते कसे तुम्हाला काढायचे आहेत. तर आता इथे देठ वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पान जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे वरतून असं रोल करून घ्यायचं आहे. तर एकदम घट्ट हा रोल तुम्हाला करून घ्यायचा आहे. थोडासा वेळ जो आहे तो हे पानं जे आहे ते फोल्ड करून कापायलाच वेळ लागतो. बाकी जे भाजी जी आहे ती एकदम झटपट तयार होते. तर आता इथे पानं जी आहेत ती रोल केल्याच्या नंतर मी इथे चाकूच्या मदतीने तुम्हाला अशा प्रकारे लांब लांब पानं जी आहेत ती कापून घ्यायची आहेत. तर आता इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पानं जी आहेत ती कापून घ्यायची आहेत. म्हणजे जी भाजी जी आहे ती चांगली प्रकारे शिजूनसुद्धा जाते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते. तर आता चाकूच्या मदतीने मी सगळं पान जे आहे ते मी असं तुम्हाला कापून दाखवत आहे. तर सगळी भाजी जी आहे ती तुम्हाला अशा प्रकारेच चिरून घ्यायची आहे. तर ही मी खूप सोपी पद्धत इथे दाखवलेली आहे. भाजी जी आहे ती तुम्हाला कशाप्रकारे साफ करायची आहे, कशाप्रकारे चिरून घ्यायची आहे, म्हणजे बनवायला खूपच सोपी होते. तर आता इथे पान जे आहे ते सगळं इथे कापून झालेलं आहे. तर अशा प्रकारे लांब लांब जे आहेत ती पानं जी आहेत ती तुम्हाला कापून घ्यायची आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळं पान जे आहे ते मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे. तर बाकीचे सगळे पानसुद्धा मी अशाच प्रकारे कापून घेणार आहे, लांब लांब कापून घेणार आहे. तर आता इथे बघा सगळे पानं जे आहेत ते मी कापून घेतलेले आहेत. तर आता इथे मी मका घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मटारची दाणं घेतलेले आहेत. हे तुम्हाला कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण जी कापलेली भाजी जी आहे ती आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. तर अर्धा चम्मच हळद मी इथे घातलेली आहे आणि त्यानंतर इथे 1.5 ग्लास पाणी जे आहे ते मी इथे टाकलेली आहे. म्हणजे भाजी जी आहे ती आपली छान प्रकारे शिजते. तर आता इथे कुकरचं लीड लावून तुम्हाला या कुकरची 7 ते 8 शिट्ट्या ज्या आहेत ते काढायचे आहेत. म्हणजे भाजी जी आहे ती आपली छान मऊसर शिजून जाते. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी ते 7 ते 8 शिट्ट्या काढले होते कुकरच्या. तर भाजी जी आहे ती पूर्ण प्रकारे मऊ शिजलेली आहे. तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर कढईमध्ये मी इथे 2 ते 3 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे. तर इथे राई टाकलेलं आहे मी, मोहरी आणि जिरे टाकलेलं आहे. तर आपले
राई आणि जिरे जे आहेत ते चांगले व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे. या भाजीमध्ये लसूण जो आहे तो थोडासा जास्त प्रमाणातच पडतो, तर आपली भाजी जी आहे ती अप्रतिम चविष्ट होते. आता यात मी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा घातलेली आहे. ह्याच्याने आपली भाजी जी आहे ती छान चवदार होते. तर आता 1 मिनटापर्यंत ही पेस्ट जी आहे अद्रक, लसूण, मिरचीची ती आपल्याला परतायची आहे आणि त्यानंतर इथे मी चवीपुरतं 1 चम्मच छोटा मीठ टाकलेला आहे, 1 छोटा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 छोटा चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले जिन्नस होते, मका, शेंगदाणे आणि वाटाणे, तुम्ही हवं तरी ते छोलेसुद्धा घेऊ शकता. तर आता इथे आपले धान्य जे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 1 मिनटापर्यंत आपल्याला परतायचं आहे नीट व्यवस्थित आणि त्यानंतर आपली जी भाजी आपण शिजवून घेतली होती, पाण्याची जी आपण शिजवून घेतली होती ते आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. तर सगळे जिन्नस जे आहेत ते ऑलरेडी आपले शिजवलेले आहेत, त्यामुळे जास्त परतायचीसुद्धा गरज लागत नाही. तर इथे तुम्हाला फक्त उकळी काढून घ्यायची आहे, एक वाफ काढून घ्यायची आहे. तर आता थोडंसं परतायचं आहे 1 ते 2 मिनटं आणि त्यानंतर यात तुम्हाला चिंचेचा कोळ घालायचा आहे. तुमच्याकडे जर चिंच अवेलेबल नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता. तर कोकमची 1-2 पाने तुम्हाला टाकायची आहेत आणि इथे गोडव्यासाठी थोडंसं मी गूळ टाकलेलं आहे. तर इथे जर तुमच्याकडे गूळ नसेल तर तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता किंवा गुळाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता 1 चम्मच. तर आता इथे गूळ टाकलेला आहे आणि आपण चिंचेचा कोळ टाकलेला आहे, त्यामुळे ही भाजी जी आहे ती आंबट, गोड आणि तिखट अशी याची टेस्ट लागते. तर तुम्ही ही भाजी करून बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की याची टेस्ट जी आहे ती खूप अप्रतिम लागते आणि खूप चविष्ट अशी ही आपली भाजी होते. तर एक वाफ काढलेला आहे मी 5 मिनटं झाकण ठेवून आणि त्यानंतर आपली ही चविष्ट आळूच्या पानाची पातळ भाजी जी आहे, आळूचं फतफतं ते आपलं रेडी झालेलं आहे. तर नक्की ही भाजी करून बघा, भाकरीसोबत आणि भातासोबत तर ही भाजी खूप अप्रतिम लागते. तर अवघ्या कमी वेळामध्ये ही बनणारी ही भाजी आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.